नमस्कार रामराम मंडळी। तर VRS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आलो अंबरनाथ पूर्व येथील लक्ष्मीनगर या ठिकाणी। तर इथल्या जनतेच्या मनात आता जे सध्या जे काही इलेक्शनचं वातावरण चालू आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे किंवा त्यांच्या काय समस्या आहेत किंवा त्यांच्या भावी पिढीकडनं किंवा मी जे कोणी निवडून येणार आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊया। चला तर मग। तर नमस्कार बाबा। नमस्कार। तुमचं नाव काय? कालिदास सूर्यभानजी डोंगरे। अच्छा। आणि आई तुमचं? मालावती कालिदास डोंगरे। अच्छा। तुम्ही ते किती वर्षापासून राहताय? मी ते इथे 1982 ला आलो आहे। हां। 82 पासून फार खडतर जीवन गेलं माझं। हां। प्रथम तर मला शिक्षण काही नसताना मी या ठिकाणी वास्तवास 82 ला आलो। तर 82 ला मला इथले पहिली मुलगी प्रज्ञा कालिदास डोंगरे, दुसरी प्रीती कालिदास डोंगरे आणि तिसरी ज्योती कालिदास डोंगरे, अशा मला हे तिसरं अपत्य आहे। आज आपल्या महालक्ष्मीनगरमधून 26 वार्डामधून उभी आहे। तर तिची फार इच्छा होती की मी माझ्या बाबाच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी हे काम करेल। मी पण दोनदा महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरं गेलो आहे। एकदा पडलो आहे, दुसऱ्यांदा पडलो, तिसऱ्यांदा माघार घेतली। तर जरा सामाजिक कार्य करून घेतलं आहे। आता ह्या मुलांच्या मनामध्ये ह्याच गोष्टी साठल्या आणि त्यांना ही जिद्द निर्माण झाली की मी आता उर्वरित काम जे बाबाचं आहे किंवा बाबाचे स्वप्न आहेत हे पूर्ण करण्यासाठी मी सक्षम आहे। आणि म्हणून ती भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर या पक्षाच्या माध्यमातून आज वार्ड क्रमांक 26 उभी आहे आणि ती जरूर निवडून येईल अशी मला तर खात्री आहेच आणि माझ्या मंडळातसुद्धा खात्री आहेच आणि सगळ्यांचा आशीर्वादही आहे। आणि ती फार जिद्दी असल्यामुळे तिचा अधिक मला गर्व आहे की ती जरूर निवडून येऊ शकते। तर पाहिलं मंडळी, आपण साक्षात भाजपाचे जे आपले इथले नगरसेवकाच्या पदासाठी उभे आहेत आपण त्यांच्या घरी आलो आहे आणि हे त्यांचे वडील होते, ज्योतिताई डोंगरे यांचे हे वडील आहेत आणि त्यांच्याकडनं ह्या त्यांच्या अपेक्षा आहेत किंवा त्यांच्याकडनं म्हणजे राजकारणाचं बाळकडू त्यांच्या वडिलांकडनंच मिळालं असं म्हणता येईल आपल्याला। तर एक वडील म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी खूप चांगल्या अपेक्षा मांडल्या आहेत की इथल्या जनतेच्या समस्या त्यांनी पूर्ण कराव्यात, त्यांनी जातीनं जाऊन पाहाव्यात, जे जातातच पण ते अजून पाहाव्यात किंवा जनतेच्या निराकरण करावं असं त्यांचं मत आहे। धन्यवाद।